कासरडोली येथील शेतकऱ्यांच्या जमिनी हडप केल्याच्या विरोधात पुन्हा एकदा ग्रामस्थ आक्रमक। कासरडोली येथील शेतकऱ्यांच्या जमिनी अतुल सोनावाला या भूमाफियातर्फे हडप केल्या जात आहेत। या विरोधात पुन्हा एकदा ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत शासनाच्या विरोधात जोरदार निषेध नोंदवून आंदोलन छेडले। हे आंदोलन कमलाकर शिंगे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलं। या आंदोलनात स्थानिक नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर, अनिता ठाकूर, विकी तांडेल, रामशेठ ठाकूर, रविशेठ घरत यांनीही सहभाग घेतला। आज सकाळी 10 वाजता सुरू झालेले हे आंदोलन संध्याकाळी 5 वाजेपर्यंत संपलं। 23 जानेवारी रोजी कासरडोली जिल्ह्यात ठाणे येथील शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या पोटहिस्सा मोजणी जमिनीचा सर्वे करण्यास विरोध आहे। भूमाफिया अतुल सोनावाला हे पैशाच्या बळावर सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून 7/12 उतारे कोरे करतायत। शेतकऱ्यांच्या खोटे नोंदणी खरेदी करत आणि कुलमुखत्यार पत्र तयार करून घेतले आहेत। याबाबत कलम 43 प्रमाणे परवानगी न घेता नोंदणीकृत कसे झाले, हे नोंदणीकृत करणारे नोंदणी रजिस्टर यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। ज्या दस्ताचा फेरफार ही नोंदवला जाऊ शकत नाही, त्या दस्ताच्या आधारे फक्त तहसीलदार यांची बदली होऊन नवीन तहसीलदार आल्यावर शेतकऱ्यांची नावे कशी कमी केली जाऊ शकतात, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केलाय। भूमाफिया सोनावाला यांनी शेतकऱ्यांच्या नावाने विदेशी कंपनीकडून करोडो रुपये घ्यायचे आणि खोटे करारनामे करून त्यांना पत्र करून घेतले आहेत। याबाबत कलम 43 प्रमाणे परवानगी न घेता नोंदणीकृत कसे झाले, हे नोंदणीकृत करणारे नोंदणी रजिस्टर यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी कमलाकर शिंगे यांनी केली आहे। तर भूमाफिया सोनावाला यांनी शेतकरी यांच्या नावाने विदेशी कंपनीकडून करोडो रुपये घेऊन आणि खोटे करारनामे करून त्यांना देण्यात आले असल्याचं विशाल शिंगे यांनी सांगितलं। या आंदोलनात दिगंबर नकवारे, कृष्णा शिंगे, दीपा शिंगे, अंजली तानकी, विष्णू तानकी, जयवंत शिंगे, संदेश भोईर, देवेंद्र भोईर यांनी सहभाग घेऊन आमदार निरंजन डावखरे यांना निवेदन दिले। आमदार निरंजन डावखरे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी पत्रव्यवहार करून श्री गुरुदेव रिअल्टर्स या विकासकानं मयत व्यक्तींच्या नावाने साठे करार, समजूत करारनामे निष्पादित करून नोटरी करण्यात आल्याचा संशय असून आवश्यक स्टॅम्प ड्युटी न भरता शासनाचं मोठ्या प्रमाणात नुकसान केले। या संदर्भात विकासकावर कारवाई करावी, अन्यथा पुन्हा एकदा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा कासरडोली येथील रहिवाशांनी दिला आहे। देख लीजिए, 1956 से कृषि दिन के कुल से हम लोग खेती बाड़ी करते आए हैं। हमारे 2 पीढ़ी चले गए हमारे नाम पे जगह, और जैसे जैसे पीढ़ी कोई बुजुर्ग गुजरता है तो वहाँ पे फेरफार गिरता है और हमारे 2 पीढ़ियों के नाम चलते आए हैं। आज तक वो फेरफार या वो 7/12 कभी आवेदन कोर्ट में हुए नहीं। 70-80 साल हो गए। अभी 2022 में कोई बिल्डर आता है तथाकथित दस्ते लेके और तहसीलदार में अर्जी लगाता है कि ये जगह में कूल नहीं है, और एक ही दिन में 7/12 के ऊपर से हमारे पूरे गांव के नाम कम हो जाते हैं। और उसके बाद में अभी रिसेंटली टीएमसी ने जो प्रारूप आराखड़ा मंजूर करने के लिए डाला था, उसके लिए भी हम लोगों ने ऑब्जेक्शन लिया था। पर अभी फ़िलहाल वो प्रारूप आराखड़ा मंजूर करके उसमें टीएमसी ने मेट्रो कारशेड घोषित कर दिया है और सर्वे रखा था आज। तो आज सर्वे रखा था तो हम लोग सुबह 10 बजे से अभी 5 बजे तक इधर ही थे। सर्वे नहीं होने देंगे क्योंकि हमारे 7/12 पे नाम नहीं है और हमको लीगली नोटिस या हमसे कोई सम्मति या परमिशन लिया नहीं है। और सब केस अभी एसडीओ में पेंडिंग है, थाना न्यायालय में है और उच्च न्यायालय में भी है। और 2 तो इसमें हाईकोर्ट का स्थगिति फेरफार भी है और दूसरा महसूल मंत्री का फेरफार भी है। वो ये सर्वे रख के आप कंटेम्प्ट ऑफ कोर्ट कर रहे हो, ऐसी भी चीज़ उनको अधिकारी को बताई कि आप ये सर्वे नहीं कर सकते। अभी फ़िलहाल उन लोगों ने आश्वासन दिया आपका कलेक्टर के साथ में मीटिंग करवाएंगे, टीएमसी आयुक्त से भी मीटिंग करवाएंगे, तहसीलदार से मीटिंग करवाएंगे, आपकी जो डिमांड है, आपकी जो मांगे वो रखेंगे और पूरी तरह से वो सॉल्ट आउट करके ही बाद में फिर जो है वो सर्वे या डिसीजन ले लेंगे। साइड की हालत ख़राब हो गई थी। महाड येथील चौदार तळे हे सामाजिक समतेच्या लढ्याचं प्रतीक मानलं जातं। येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1927 साली ऐतिहासिक चौदार तळे सत्याग्रह करून अस्पृश्यांनाही सार्वजनिक पाण्याचा हक्क मिळावा यासाठी आवाज उठवला होता। या सत्याग्रहामुळे देशातील सामाजिक क्रांतीला नवी दिशा मिळाली होती।
येत्या 20 मार्चपासून या ऐतिहासिक घटनेच्या शताब्दी वर्षाची सुरुवात होत असल्यानं ठाणे शहरातील तमाम भीमसैनिक महाड सत्यागृहाला रवाना झाले. यावेळी तमाम ठाणे महानगरपालिकेच्या नगरसेविका उषा विशाल वाघ आणि विशाल वाघ यांनी भीमसैनिकांना संबोधित केलं. यावेळी विजय रणपिसे, प्रमोद जाधव तसंच मोठ्या संख्येनं भीमसैनिकही उपस्थित होते. चौदार तळ्याला केलेल्या सत्याग्रहाचा दिवस आहे आणि आता तुम्ही लोक चालले त्या ठिकाणी. तर सगळ्यांना माझा क्रांतिकारी जय भीम आणि आज असणारा महाडच्या सत्याग्रहाचा दिवस आहे त्यासाठी सगळ्यांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा आणि व्यवस्थित जा. हॅपी जर्नी. थँक्यू. एवढ्या वर्ष झाले पण आपली संख्या तिथं जाणाऱ्यांची कमी नाही झाली. दिवसेदिवस आपल्या लोकांचा आणि नवीन जनरेशनचा तिथं ओढ वाढत चालला आहे. आपण जे घरात संस्कार देतोय असेच संस्कार इथून पुढेही पिढीला देत राहू. आणि जसं 6 डिसेंबरला आपण चैत्यभूमीला जातो, जसं दसऱ्याच्या दिवशी आपण नागपूरला जातो, तसंच आता महाडला पण जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मला एक आनंद होतो आहे का आंबेडकर रोडसारख्या ठाण्यातल्या चळवळीच्या बालेकिल्ल्यातून पण गेले 7 ते 8 वर्ष झाले इकडनं एक बस जाते. त्याचा आनंद वाटतो आहे का आपल्या समाजात जागरूकता किती निर्माण झालेली आहे. आणि आंबेडकर रोड तर हे चळवळीचं एक नाव राहिलेलं आहे. आंबेडकर रोडचं जेव्हा कधी समाजावर अन्याय झाला आहे तर आंबेडकर रोडने सर्वात पहिले ठाण्यामध्ये आवाज उचललेला आहे. आणि हीच चळवळ इथून पुढेही कायम सोबत राहील. भले आम्ही नगरसेविका म्हणून निवडून आलेली मिसेस माझी, पण पहिले आम्ही समाजाचे, नंतर पक्षाचे, नंतर स्वतःचे. तर काही काम असेल तर पहिले तुम्ही समाज बांधव म्हणून मला आणि माझ्या मिसेसला सांगा. सगळ्यांना चौदार तळा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी जर्नी. सुखाने जा, सुखाने या. जय भीम. कोपरीच्या संत तुकाराम क्रीडांगणात देवी भक्ती, संगीत आणि उत्साहाचा भक्तिमय प्रारंभ. ठाण्यात चैत्र नवरात्रोत्सवाच्या उत्साहाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झालाय. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून ठाणे पूर्व कोपरी येथील संत तुकाराम क्रीडांगणात धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठान आयोजित चैत्र नवरात्रोत्सवात पहिल्याच दिवशी भक्ती संगीताच्या सुरेल कार्यक्रमानं वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघालं. यावेळी उपस्थित भाविक रसिक महिलांनी तर मंडपातच फेर धरून मातृशक्तीच्या सुरेल सादरीकरणाला दाद दिली. चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर दुपारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चैत्र नवरात्र उत्सवात देवीची प्राणप्रतिष्ठापना करून सहकुटुंब विधिवत पूजन केलं. काल सायंकाळी ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या हस्ते देवी मातेची विधिवत आरती करण्यात आली. यावेळी शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रकाश कोटवानी, राहुल लोंढे यांच्यासह अनेक शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या नवरात्री सोहळ्याच्या पहिल्याच दिवशी मातृशक्तीच्या कलेचा आविष्कार पाहायला मिळाला. प्रसिद्ध गायिका धनश्री देशपांडे, केतकी भावे जोशी आणि केतकी चैतन्य यांच्यासह संपूर्ण महिला वाद्यवृंदांचा सहभाग असलेला उदे ग अंबे उदे हा देवी मातेचा जागर कार्यक्रम पार पडला. देवी मातेच्या स्तुतिगीतांसह अनेक नव्या, जुन्या आणि पारंपरिक हिंदी मराठी गीतांच्या सादरीकरणानं कार्यक्रमाला भक्तिमय रंग चढला. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या संगीतमय कार्यक्रमात विविध कलावंतांनी आपली कला सादर केल्यानं वातावरण केवळ भारावूनच नव्हे तर या मातृशक्तीनं उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं. तुझ्या विना वैकुंठाचा या रखुमाईच्या गीतानं प्रारंभ झालेल्या या कार्यक्रमात अनेक मराठी, हिंदी भावगीतं, लावणी आणि पारंपरिक लोकगीतांच्या सादरीकरणानं कार्यक्रमात विविधता आणली. गायिका धनश्री देशपांडे हिने तर रसिकांनाच उत्स्फूर्तपणे गाण्यामध्ये सहभागी करून घेतलं. केतकी चैतन्य हिने गदी माडगुळकर यांच्या रचनांवर आधारित बाबूजींनी संगीतबद्ध केलेल्या जाळीमंदी पिकली करवंद ही लावणी सादर करून रसिकांची दाद मिळवली. तर एकविरा आई तो डोंगरावरी या गीतावर महिला रसिकांनी फेर धरत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाची सांगता नॉनस्टॉप कोळी गीतांनी करण्यात आली, ज्यामुळे वातावरणात जल्लोषाचे रंग भरले. तालरक्षक म्हणून तबल्यावर मुक्ता रस्ते आणि ढोलकीवर इतर वाद्यांवर निशा मोकल यांनी उत्कृष्ट साथसंगत देत कार्यक्रमाची शोभा वाढवली. बासरीवादक भावना हडवळे यांनी संगीताच्या सुरेल सुरांच्या मैफलीला बहारदार सोबत केली. या संपूर्ण संगीतमय सोहळ्याचे प्रभावी आणि आशयपूर्ण निवेदन स्मिता गवाणकर यांनी केलं.
चैत्र नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी भक्ती, परंपरा आणि संगीताचा संगम अनुभवायला मिळाल्यानं ठाणेकरांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं. चैत्र नवरात्र उत्सव आजपासून सुरू झालेला आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून, यांच्या आयोजनाखाली, मार्गदर्शनाप्रमाणे प्रतिवर्षाप्रमाणे आजपासून हा नवरात्र उत्सव सुरू झालेला आहे. भव्य दिव्य असा कार्यक्रम प्रतिवर्षी साजरा होत असतो. अगदी देवीच्या आगमनापासून तर विसर्जनापर्यंत सर्वच कार्यक्रम भव्य दिव्य असतो. रोजच अन्नदान केलेलं इथे सुरू असतं. त्याचप्रमाणे विविध कार्यक्रम दिवस आयोजित केले जातात. आज धनश्री लेले यांचा कार्यक्रम सुरू आहे. उद्या वर्षा उजगावकर येथे येणार आहेत आणि अशा प्रकारे या ठाणे शहरातील सर्वच नागरिक या देवीच्या दर्शनासाठी येत असतात. या देवीच्या नवरात्र उत्सवाचं एक परिक्रमा या रात्रंदिवस सुरू असतात आणि नागरिक त्यामध्ये सहभागी होतात. दिवसेदिवस हा नवरात्र उत्सव अगदी मोठ्या प्रमाणामध्ये आणि देवी भक्तांच्या प्रतिसादाप्रमाणे जोरात सुरू असतो. ताराबागमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकटदिन सोहळा संपन्न. ताराबाग परिसरातील स्वामी समर्थ भक्तांसाठी अत्यंत भावनिक आणि भक्तिमय वातावरणात श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकटदिन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. नोपाडा येथील ताराबाग सोसायटीत स्वामी समर्थ भक्त विद्याधर वैशंपायन यांच्या पुढाकारातून उभारण्यात आलेल्या स्वामी समर्थ मंदिरात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. प्रकट दिनानिमित्त अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या चिन्मय पादुकांचं पूजन आणि दर्शन सोहळा आज पार पडला. आज सकाळपासूनच भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून पादुकांचं दर्शन घेतलं. मंदिर परिसरात भक्तिभावाने ओथंबलेलं वातावरण यावेळी पाहायला मिळालं. अनेक भाविकांनी स्वामी समर्थ महाराज स्वतः आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असल्याचा भास होतो अशी भावना व्यक्त केली. या कार्यक्रमाला श्री स्वामी समर्थ भक्त मंडळ ठाणे तसेच आरशा विद्यालयास फाउंडेशन ठाणे यांचं सहकार्य लाभलं. मठाधीश पूज्य श्री गृहात्मानंद सरस्वती महाराज यांच्या उपस्थितीत पादुका पूजन सोहळा संपन्न झाला. ताराबाग येथे केवळ मंदिर उभारण्यात आलं नसून भक्त मंडळांचीही स्थापना करण्यात आली आहे. या मंडळाच्या माध्यमातून पुढील धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती बाळा खोपकर यांनी दिली आहे. दरम्यान या पहिल्याच प्रकटदिन सोहळ्यानं मंदिरात स्वामींचा साक्षात वास असल्याचा अनुभव भाविकांना आलाय. भक्तीमधून समाधान आणि प्रसन्नता लाभते. त्यामुळे ठाणेकरांनी मोठ्या संख्येनं पादुकांचं दर्शन घ्यावं असं आवाहन आमदार संजय कळकर यांनी केले. गुढीपाडव्याच्या नंतर ताराबाग ही सोसायटी आहे त्या ठिकाणी वैशंपायन आमचे मित्र आहेत त्यांच्या पुढाकाराने स्वामींचा प्रकट दिन साजरा होतो. कायमस्वरूपी त्यांची मूर्ती देखील त्यांच्या सोसायटीच्या एंट्रन्सला आहे. शेवटी या भक्तीमधनंच माणसाला समाधान मिळतं, प्रसन्नता मिळते आणि त्या माध्यमातूनच त्याला काम करण्याची एक शक्ती आणि ऊर्जा प्राप्त होते. आणि त्यामुळे प्रकट दिनाच्या निमित्ताने देखील मी सर्व ठाणेकरांना आवाहन करेन की आपण अवश्य या प्रकट दिनाच्या निमित्ताने चिंतन करा आणि आशीर्वाद घ्या. नमस्कार, माझं नाव संजय आचार्य. ताराबाग सोसायटीमध्ये मी सेक्रेटरी या पदावर काम करतोय. या स्वामी समर्थांच्या पादुका जेव्हा यायचं हे ठरलं तेव्हापासून आम्ही तयारीला लागलो. ऑलमोस्ट 1.5 ते 2 महिना याच्यावर नियोजन चालू होतं. त्यामुळे गर्दीचं नियोजन करणं व्यवस्थित शक्य झालं. सगळे खुश आहेत आणि दरवर्षी स्वामींच्या पादुका घेऊन या असंच भक्तांचं म्हणणं आहे. धन्यवाद. आज स्वामी समर्थांचा प्रकट दिन आहे.
ठाण्यामध्ये ताराबाग या बिल्डिंगमध्ये ही जी बिल्डिंग आहे ही विद्याधर वैशंपायन बांधकाम व्यावसायिक हे स्वतः स्वामी भक्त आहेत. त्यांनी 1 वर्षापूर्वी ठरवलं, हे 2रं वर्ष आहे स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाचं वर्ष. त्यांनी भक्तिभावाने हे जे आता सुरू केलंय त्याचा आता एक उत्सव साजरा होतो इथे ठाण्यामध्ये. आणि स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी अक्कलकोटहून बाळाप्पा महाराजांच्या मंदिरातून पदस्पर्शाने, त्या स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पादुकांचं दर्शनात इथे दरवर्षी होत राहील. आणि त्याचं नियोजन आमच्या वैशंपायन साहेब आणि सर्व त्यांचे भक्त मंडळ आहे यांच्याकडून केलं जातं. त्याच्यासाठी आम्ही भक्त मंडळाची स्थापना सुद्धा देखील केली आणि लोकांचा उत्साह फार मोठा आहे आणि असाच चालत राहो अशी शुभेच्छा आम्ही सर्व भक्तांकडून. सर, भाविकही मोठे लाभून येतात आणि अनेक मान्यवर देखील पादुकांच्या दर्शनासाठी येतात. कसं एकंदरीत आता आम्ही याचा काय फार मोठा प्रचार नाही केला, परंतु काय होतंय की जेव्हा स्वामींच्या पादुका येणार म्हटल्यानंतर आणि स्वामींच्याच इथे मूर्ती त्यांची तुम्ही कधी आलात समोर तर असं वाटेल की स्वामी तुमच्या समोर बोलतायत, बघतायत तुमच्याशी. इतकी प्रसन्न मूर्ती आम्ही सोलापूरहून आणली होती. तर त्यामुळे काय की आता आजच गुजरातहून एक व्यक्ती आले की आम्हाला स्वामींच्या पादुका इथे येत आहेत. म्हणजे ह्याची महती हळूहळू भक्त पसरवत आहेत. आता आज माजी गृहनिर्माण मंत्री प्रकाशभाई मेहता येत आहेत, ठाण्याचे स्थानिक आमदार संजय केळकर साहेब येऊन गेले, स्थानिक सर्व नगरसेवक येऊन जात आहेत. तर हे हळूहळू आता हा पसरा वाढत चाललोय, याचा आनंद आहे आम्हाला.